सर्वांना सप्रेम जय भीम नमो बुद्धाय. आज आपल्या चॅनलवर अत्यंत क्रांतिकारी महिला आलेल्या आहेत. त्या कोणत्या परिचयाच्या अगदी मोहताज नाही आहेत. उभा महाराष्ट्र त्यांना ओळखतो. त्या म्हणजे कांताताई आहेर आणि आमच्या भगिनी शीलाताई पवार. या क्रांतिकारी महिला याच्यासाठी की 2017 साली 17 साली संविधान जाळलं ना. 2017 साली दिल्लीमध्ये संविधान जाळलं आणि याची प्रतिक्रिया म्हणून 2018 साली या ताईंनी लगेच त्याचे 17 सालीच त्यांचे पडसाद उमटणं सुरू झालं. या ताई अत्यंत या घटनेमुळं संतापल्या आणि त्यांनी सरळ जयपूर गाठून जयपूरच्या हायकोर्टामध्ये जो मनूचा पुतळा आहे त्याला काळं फासलं. तर ताई, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. जय भीम दोघींनाही. परिचय करून द्या पहिला तुम्ही. माझं नाव जय भीम सर्वांना. जय भीम. माझं नाव कांता रमेश आहिरे. मी मुकिंदवाडीला राहते. हां. आणि तुमचं ताई? जय भीम सर्वांना. शीलाताई मुरलीधर पवार. ताई जय. नगरलाच राहते मी पण. बरं ताई, जय भीम. स्वागत आहे तुमचं. तर या ठिकाणी मला एक सांगा की तुम्ही हे जे बाबासाहेबाच्या संविधानाचे प्रतिकात्मक पानं जाळले, दिल्लीला जे कोणी माथे फिरुनी जाळले, पाटील नावाचा ग्रस्त, तर हे तुम्हाला कसं कळालं? पेपरमधून, टी व्हीमधून, कोणत्या घटनेमधून कळालं तुम्हाला? मी एका महिलेच्या घरी काम करत होते. तिच्या तोंडातूनच कळालं. काय काम करत होत्या ताई तुम्ही मी म्हणजे त्यांच्याकडे? काम करत होते. बरं. तर त्यांच्या तोंडातून म्हणजे काय चर्चा होती नेमकी? त्यानं टी व्हीला बघितलं. मी तर भांडे घासत होते, तर मी काय टी व्ही त्यांची बघितली नव्हती. मी पाठीमागं भांडे घासत होते. ती मला म्हणली तुझं संविधान जाळलं म्हणे. तर 2 मिनिटात मला तेव्हा मला कळालंच नाही तर ती काय म्हणली म्हणून. मग नंतर माझ्या लक्षात आलं ही मलाच बोलली काही तुझं संविधान जाळलं म्हणून. मी परत तिला विचारायला गेले का तुम्ही असं का म्हटलं म्हणलं का माझं संविधान जाळलं म्हणून. तुमचं नाही का म्हणलं. तुम्ही काय मनस्मृतीवर चालणारे लोक आहे का संविधानावर चालणारे. तर मला तर बाबासाहेबांनी एवढं मोठं संविधान दिलेलं आहे आणि तुम्ही मनस्मृतीचे कसे गुण गाता. असं मी तिला 2 शब्दात बोलून तिचं काम सोडून लगेच निघून आले. आता बघतोय आपण समाजामध्ये की मनुस्मृतीमधलं जे विकृत साहित्य आहे, अछूत ढोल नारी ताडन के हे अधिकारी, अस्पृश्य अछूत नारी कोणत्याही वर्गाची असो आणि जनावर आणि ढोल हे 4 गोष्टी त्या नारीला सुद्धा पिटायचंच असतं ढोलासारखं. एवढी अवमानित ही सगळी गोष्ट आहे, अपमानित गोष्ट आहे तिच्यासाठी. आणि तिने उदात्तीकरण मनुस्मृतीचं केलं का? ती बाईच होती ना, तरी उदात्तीकरण केलं. मग तुम्ही बोलल्या नाही का संविधानामुळं तुम्हाला काय फायदा आहे आणि मनुस्मृती कशी आहे? बोलले ना मी तिला. काय बोलल्या बरं? मनस्मृती तर महिला विरोधीच आहे म्हणलं. ती मनस्मृती तर घाणेरडीच आहे म्हणलं. माझ्या शब्दामध्ये मी तिला असं सांगितलं. तर म्हणलं संविधानानं तर तुम्हाला एवढा मोठा अधिकार दिलाय, एवढं मोठं तुम्ही नोकरी दिली, एवढं मोठं संविधानानं खूप तुम्हाला श्रेष्ठ केलं आणि तुम्ही मनस्मृतीचे कसे गुण गाता म्हटलं. मनस्मृती तर घाणेरडीच आहे. खूप छान, किती छान ताई. अच्छा, मला सांगा तुम्ही एवढं चांगल्या पद्धतीने तुम्ही तिला कन्व्हिन्स करण्याचा, बोलण्याचा प्रयत्न केला आणि आम्हालाही म्हणजे थक्क करणारं हे तुमचं कथन वाटतंय. तर काय शिकलेलं तुम्ही? काही शिक्षण झालेलं नाही माझं. थोडंफार शिकले. तेव्हा आईवडिलांची परिस्थिती नव्हती शिकण्यासाठी. आम्ही 2-3 बहिणी होतो, त्याच्यामुळं आमची परिस्थिती नव्हती शिकायसारखी. आम्हाला कामधंदे करूनच आम्ही मजूरच आईवडिलाची. इथं पहिल्यापासून आम्ही गरीबच आहोत, पण मग आम्ही लय गरीब आहोत, पण मग खूप बाबासाहेबांना खूप मानतो आणि बाबासाहेबांमुळे इथपर्यंत आम्ही आलो. बरं, साधू साधू साधू. बरं, या घटनेनंतर तुम्ही काय विचार केला बरं? मला असं वाटलं
का हे संविधान आपलं जाळलं, आपले जे नेते लोक, पुढारी लोक कसे गप्प बसलेले आहेत म्हणलं. मग मी असा विचार केला, काम कमी केलं पण ह्या मनूला शोधणं जास्त केलं. कारण मी एक एक टायमाला कधी कधी मी जेवत पण नव्हते का ह्या बाईनं मला असं उत्तर दिलेलं, हिला असा धडा द्यायचा, हिच्या मनूलाच आपण याच्या तोंडालाच काळ, मनूला काळं लावलं म्हणजे तिला काळं लावल्यासारखं तिला समजलं. खूप छान, खूप छान. आणि मग तुम्ही त्या उद्देशाप्रमाणे तुमच्या एकशिप्ताप्रमाणे कशी कशी वाटचाल केली? मग मी असा विचार केला, म्हटलं आपण आता या मोबाईलच्या थ्रू जो मला समजला का ते जयपूरमध्ये हायकोर्टात ते पुतळा आहे, पण मी कोणाला न सांगता, ना घरी ना बाहेर ना कुठं चर्चेमध्ये मी घेतलाच नाही ते. मग मी असा विचार केला, पण पैसे तर लागतील म्हटलं आपल्याला जायला, पण आपण याजना काढू, आल्याच्या नंतर फेडू, आल्याच्या नंतर फेडले जातील पैसे. पैसे आज उद्या आपण काम करू, कष्ट करू, काही करू, पण ह्या ताईचे पैसे देऊ. जर ह्या ताईनं, त्या ताईनं मला 20,000 रुपये जर या जणांना नसते दिले तर हे मनूला मी काळं करायला गेले नसते. पण ती पण लगेच मला म्हणली, तुझ्याकडे लग्न नाही, तुझ्याकडे कार्यक्रम नाही, मग तुला पैसे कशाला पाहिजे? पण म्हणलं मला लागतेच ताई, तुम्ही द्या. मी म्हणते म्हणे माझं याच आहे म्हणे, मी याजाना देते म्हणे, मी 10 रुपये टक्क्यानं पैसे देते. म्हणलं तुम्हाला 20 ना दिले तरी ह्या घडीला मी घ्यायला तयार आहे म्हटलं, कारण मला जायचं एका ठिकाणी, म्हटलं मला काम आहे म्हटलं. तर तिनं मला 4 दिवसात पैसे तिनं मला आणून दिले. लगेच मी तयारी केली. ही बाई लय बिमार होती, तरी मी हिला म्हणलं आधार कार्ड घेऊन ये म्हटलं, आपल्याला जायचं आहे म्हटलं जयपूरला. तर म्हणे कशासाठी जायचं आहे? म्हणलं अगं तिथं बचत गटावर आपलं आधार कार्डवर बचत गट देते, तिकडचे सर लोक चांगले आहेत म्हणलं. असं म्हणून आम्ही आणि आपल्याला घराला याला त्याला काम येते म्हणलं, नंतर आपण थोडे थोडे हप्त्यानं भरू म्हणलं. ही पण लगेच तयार झाली. जर मी हिला खरं सांगितलं असतं तर ही माझ्या जोडीला आज नसती, कारण ते काम माझ्याकडनं झालं पण नसतं. पण ह्या ताईची मला साथ मिळाली म्हणून मी यांना घेऊन मी ते काम करून आले. बरं, खूप छान. एक से भले दो असं म्हणून तुम्ही त्यांना तिथे नेलं. भाकरं तुकडा बांधून शिळा पाका. तिथं पोहोचल्या तुम्ही स्टेशनवर. उसने नाही तर व्याजाबट्ट्याने पैसे काढून गेल्या, बरोबर आहे, 20,000. आणि तिथं गेल्यावर मग कसा शोध घेतला स्टेशनवर गेल्यावर मनूच्या पुतळ्याचा, जो की हायकोर्टामध्ये आहे जयपूरला, कसा शोध घेतला? तर मग आम्ही तिथं उतरलो सोमवारी सकाळी, आम्हाला 6लाच सोडलं त्या गाडीनं. मग आम्ही तिथं थोडंसं बसलो, थोडा विचार केला, थोडं फ्रेश झालो, मस्त साड्या बिड्या घातल्या आणि एका रिक्षावाल्याला विचारलं तर इथं कोर्ट कुठे आहे म्हणून. पण मग तो म्हणे इथं जवळच आहे म्हणे, कशाला रिक्षानं जाता म्हणे. त्यानं त्याच्या भाषेमध्ये मला सांगितलं. पण त्यापूर्वी आम्ही ज्या भाकरी आणलेल्या होत्या त्या जेवणं केले, खाल्ल्या. म्हणलं भाकरी भेटतात नाही भेटत सांगता येणार नाही म्हणलं. मग त्याच्यानंतर आम्ही जेवणं घेऊन केले. पायी आम्ही दोघीजणी रवाना झालो. पण तिथं रवाना झाल्याच्या नंतर कोर्टामध्ये आम्ही पोचलो गेटवर. पण आम्हाला तिथं तर लय पोलीस दिसले, कारण ते कुत्रे बसलेलेच होते तिथं सगळीकडं. गेट गच्च भरलेला होता. आता कसं जायचं? तरी मी हिंमत केली. आता हेतून एवढी हिंमत केली तर तिथं हिंमत करायला काय अडचण नाही. बरोबर. आम्ही तिथं गेलो. म्हणलं मग ते म्हणले किसके पास जाणे काय, असं त्यांच्या भाषेत आम्हाला सांगितलं. आता त्यांच्या भाषेत सांगितल्यावर मग मी त्यांना सांगितलं आम्ही इथं वकील साहेबाकडे आलेलो आहे, आमची तारीख आहे, असं त्यांना मी बोलले. ते मला म्हणाले बसा म्हणे इथं, तुमचे वकील कोण आहेत म्हणे. सगळ्यात पहिलं त्यांना म्हणलं तर मी अंदाजीच सांगितलं का पठाण वकील आहे म्हणलं. पण ते खरंच ते पठाण वकील तिथं निघाले. तर ते काही त्या दिवशी तारखे आले कोर्टामध्ये नाही. त्यांची वाट बघून मग त्यांना आम्ही विचारलं इथं नाश्ता कुठं भेटतोय म्हणून. आम्ही ते म्हणे बाहेर भेटतं, तोपर्यंत या म्हणे, तोपर्यंत तुमचे वकील येतात म्हणे. मग आम्हाला माहीत झालं की हे आम्हाला मध्ये जाऊ देणार नाही, कारण वकिलासोबतच हे पाठवते ना, असं मला मनामध्ये माझ्या शंका चालू झाल्या. मग आम्ही बाहेर गेल्याच्या नंतर आम्ही कशाचं नाश्ता आणि कशाचं काय, मग आम्ही धुंडत राहिलो. हे गेट धुंतो, तो गेट धुंतो, खूप गेट धुंडले. शेवटी आम्ही जज साहेबाची गाडी चालली होती, आम्ही ओळखली ती वरती दिवा होता म्हणून ह्या गाडीच्या पाठीमागं आपण जाऊ. मग आम्ही त्या गाडीच्या पाठीमागं बीडमध्ये
भीड भरपूर होती सोमवारी, कारण कोर्ट चालू होतं. पहिला आठवड्याचा पहिला दिवस होता, भीड खूप होती. मग गेलो तर तिथं लोक कामं बिमं करत होते. दसऱ्याचा प्रेट होता, तिथं लोक साफसफाई, कोणी गवत काढत होतं, कोणी पाणी मारत होतं, कोणी झाडं कापत होते. तर त्या शंगानं आम्ही त्यांच्या ह्याच्यात गेलो. तर त्यांना वाटलं असं की हे पण कामावाले असते, कोण ओळखायला. आम्ही स्प्रे लवकर काढले नव्हते वरती. मग आम्हाला ते पुतळा झाडेमध्ये लगेच तो दिसला. आम्ही अशा पटापटा आमच्या बॅगी फेकून द्यायला, ते स्प्रे आम्ही घेतले हातामध्ये. ताईला वरती चढवलं. वरती चढवल्याच्या नंतर तिला म्हणलं पहिलं तू सगळं काळं कर, आणि मग नंतर मला मी खालून करते, मग नंतर मला तू वरती घे. वरती घेतल्याच्या नंतर जेव्हा आम्ही त्याला काळे केलं तोपर्यंत कोणीही आमच्याकडे आलं नाही आणि कोणी काही आम्हाला बोललं नाही. मग जेव्हा आम्ही संविधान जिंदाबाद म्हणलो आणि मनुवाद मुर्दाबाद म्हणल्याच्या नंतर 2-3 लोकांना बघितलं. मग त्यांना अशी व्हिडिओ बोलवली का खूप RSSचे मध्ये खूप वकील लोकच सगळ्यात पहिलं त्यांचे पोचले. आपले तर कमी नंतर पोचले. आपल्याला खूप हमला केला, आम्हाला लय मारलं तिथंच. मग त्याच्यानंतर मग थोडीशी साईडला झाली पब्लिक. मग त्यांना घेऊन गेले, आम्हाला कोर्टामध्ये हजर केलं. ताई तुम्ही आल्या, तुम्ही कोर्टाच्या समोर आल्या मेन गेटवर, मुख्यद्वारवर, आणि तिथं गर्दी बघून मग तुम्हाला भीती नाही का वाटली? काहीच नाही वाटलं आम्हाला. बरं, मग कशी वाटचाल पुढची झाली तुमची? मग आम्ही डायरेक्ट वकील जज साहेबाची गाडी चालली होती, त्याच्यात मदत लगे पाठीमागे पोचलो. बरं, आणि तुम्हाला कस्टडी किती दिवसाची झाली तिथं? आम्हाला पोलीस स्टेशनला झाली 8 दिवस आणि जेलला झाली 18 दिवस. 18 दिवस. आणि मग तुमची जामीन कशी झाली? बाबूलाल वकील आहेत आपले बरं, जयपूरचे. बरं. आणि त्यानं आम्हाला सांगितलं का मी बाबासाहेबाचंच रक्त आहे म्हणे आणि मी बाबासाहेबाचंच काम करतो क्या म्हणे. बात आहे. पण मी त्यांना विचारलं मी कसा विश्वास ठेवू तुमच्यावर. हां. मग आता मनुवादी तर भरपूर वकील लोक माझ्याकडे आलेले. म्हणलं मला एक काम करा, म्हटलं वकील साहेब, मी खूप तुमचे धन्यवाद करते तुम्ही मला भेटायला आल्याच्याबद्दल. म्हणलं मी खूप आभारी आहे, पण मला काहीतरी असं दाखवा ना म्हटलं बाबासाहेबांचं, का तुम्ही बाबासाहेबाचे अन्वय आहेत म्हणून. मग त्यानं मला त्यांच्या गळ्यामध्ये साखळी होती, त्या साखळीमध्ये बाबासाहेबांचा क्या बात आहे. साधू साधू, त्याच्यावरती किती छान. आणि ती अंगठी पण त्यानं मला दाखवली, हे आपलं चक्र आहे का वा नाही वा, आहे. साधू तर साधू. त्याच्यावर मी विश्वास ठेवून त्या वकीलपत्रावर आम्ही दोघींना सह्या केल्या, बाबासाहेबांचं नाव घेतलं आणि सह्या मारून दिल्या. वा वा, खूप छान, खूप आमची छान. पहिली जामीन फेटाळली, दुसरी पण फेटाळली, तिसरी जामीन आमची झाली. तर बरं. झाल्याच्या नंतर जामीन झाल्याच्या नंतर पुन्हा आमची परिस्थिती मग आता कुठं जावं. आलो तर खरी, पण जायचं आता कसं. रात्र झाली, रात्र सोडलं तिकडं. दिवसाने सोडलं होतं आम्हाला, रात्री सोडलं होतं 8-9च्या दरम्यानमध्ये. रिक्षा पैसे नाही. परत त्या मॅडमकडे गेलो आम्ही, जिनं आम्हाला सोडलं होतं गेटच्या बाहेर. म्हणलं मॅडम आम्हाला 20 रुपये द्या. त्या मॅडमकडून आम्ही 20 रुपये घेतले आणि ते 10-10 रुपये देऊन त्या टांग्यामध्ये बसून आम्ही स्टेशनपर्यंत पोचलो. तर ती म्हणे तुम्ही जेव्हा जाताना म्हणे तर तेव्हा तुमचा हातावर शिक्का आहे म्हणे, तुम्हाला TC पकडणार नाही. कारण ती आपल्या समाजाची असेल किंवा तिला बाबासाहेब जास्त समजले असतील म्हणून तिने एवढं आम्हाला समजून सांगितलं. तर तिनं अच्छा, परत तुम्ही औरंगाबादला येत असताना येताना वापिस येताना हां. मग त्यानं पकडल्याच्या नंतर मग आम्ही त्यांना ते म्हणे तिकीट दाखवा. म्हणलं तिकीट नाही आमच्याकडे, शिक्का. तर एका मिनिटात एका क्षणात आमच्यापासून लांब गेला. शिक्का काय होता हे ते गिरे साहेबांचं सरकारी- म्हणणं आहे. सरकारी, बरं. हां, जेलचा शिक्का होता, सरकारी शिक्का होता असल्यामुळे का ह्या जेलमधून सुटल्या बाबा यांच्याकडे पण पैसे असणार आहे म्हणून हा शिक्का दाखवून आम्ही इथपर्यंत आलो. पण आम्ही ट्रेनमध्ये जेव्हा बसलो तर तेव्हा आम्हाला तरी पण भीती नाही वाटली. हे लोक पकडतील का, काही होईल का, असं काहीच नाही वाटलं. पण TCनं पकडल्याच्यामुळे थोडंसं कामाला डचूक झाला का हे परत आम्हाला यांच्या कोर्टात टाकतील का पुढं टाकतील. पण त्यांना सांगितलं का आमच्याकडे पैसे नाहीत, आम्हाला हा शिक्का मारून दिला आम्ही म्हणून या ट्रेनमध्ये आम्ही बसलो. मग त्यानं आम्हाला याच्यापर्यंत अजमेरपर्यंत आणलं त्या ट्रेनने. तिथं थांबलो आम्ही. 8 दिवस तिथं राहिलो अजमेरमध्ये. काम केलं आम्ही तिथं अजमेरमध्ये. झाडलं, स्टेशन झाडलं आम्ही.
आम्ही त्या लोकांना म्हणायचं तुम्ही नका झाडू, आम्हाला झाडत्या तो आम्हाला पैसे द्या थोडेसे, कारण आम्ही अशा अशा ठिकाणी आलेलो आहेत, आमचे पैसे हरवलेले, आमची बॅग चोरी गेली असं म्हणून त्यांना, कारण तेच भाग होता ना, त्याच्यामुळे एखादा जर तिकडचा भेटला असता तर परत त्यांना तेच केलं असतं, म्हणून आम्ही त्यांना खोटं बोलून ते काम धंदा केला आम्ही तिथं, आणि कसं तरी स्टेशनवरच राहिलो, ना अंगावर आमचे कपडे ना काही नाही, फक्त आमच्या बॅगी बिगी सगळ्या पोलीस स्टेशनला जमा होत्या, म्हणून आमच्याकडे काहीच राहिलं नाही. तर मग आम्ही तिथं काम केलं, मग मुंबई गाडी पकडली, मग मुंबईला आलो. आता मुंबईमध्ये आल्याच्या नंतर परत TC वाल्यानं आम्हाला पकडलं, त्यांना म्हणलं आता आपल्याकडे सगळं चालतंय म्हटलं, इथं आता हे मुंबई आहे म्हणलं, आम्ही नाही का तिकडून आलेलो आहे म्हणलं, आमच्याकडे पैसेच नाही आहे, आम्हाला ह्या शिक्का मारून दिला, आम्ही जेलमधून सुटलो असं त्यांना आम्ही सांगून दिलं. TC काय म्हणत होतं? TCची प्रतिक्रिया काय होती? म्हणे तर तुम्हाला आम्ही हे करून टाकू म्हणजे तुमच्यावर गुन्हा दाखल करू असे ते आम्हाला म्हणत होते. आता म्हणलं यांना खरंच सांगावं लागेल, आता आपण इथं आहे मुंबईमध्ये, आपण काय अजमेरला नाही, आपण काय जयपूरला नाही. मग त्यांना सांगितलं तर म्हणलं त्यांना असं असं झालं, आम्ही असंच काम करून आलेलो आहे, आम्ही आंदोलन करून आलो आणि अशी अशी घटना झालेली म्हणलं, म्हणून आम्ही केलं. तर ते म्हणे त्यांना उलटं आम्हाला सीटावर जागा दिली, आम्ही मस्त बसून आलो. पण आमचे हाल लय झाले येताना बी, आणि जाताना तर गेलो खुशीत, पण येताना एवढे हाल झाले आमचे, आम्हाला भाकरी नाही, काहीच नाही. आम्हाला जेवण कुठं भेटलं? आपलं वैजापूरहून थोडंसं पुढं आहे, लासूर स्टेशनच्या एक आपल्या एक अन्वय भेटला, म्हणे ताई तुम्ही जयपूरला होत्या ना म्हणे, त्यानं आम्हाला ओळखलं, थांबा म्हणे तुम्ही इथं उतरा म्हणे स्टेशनला, इथं लासूरच्या, मला तुम्हाला काही बोलायचं आहे म्हणे. म्हणलं बाई आता आम्ही जातो म्हटलं, दादा नाही म्हणे उतरा. आम्ही तिथं उतरलो, त्या गाडीतून आम्हाला त्यानं उतरवलं आणि मग त्यानं आम्हाला जेव घातलं, मग एक 1,000 रुपये दिले आम्हाला त्या मुलांना, आणि दुसऱ्या ट्रेनमध्ये आम्हाला दुपारच्या त्यांना औरंगाबाद. खूप छान. औरंगाबादला आल्यावर लोकांची काय प्रतिक्रिया होती? आम्ही वर्षभर तर बाहेर निघलो नाही. बरं. म्हटलं बाहेर निघलं तर परत कोणीतरी काही सांगन, कोणीतरी काही म्हणून आम्ही आमच्याच धुंदीमध्ये, आम्ही आमच्याच कामामध्ये राहिलो. पण मग परत मी विचार केला, आपण गप्प राहायचं नाही, आपण एखाद्या चॅनलला बोलू म्हटलं. तर मग ते बया माणूस चॅनल आहे, त्या मुलीचं, आपलीच मुलगी ती, तर तिला मी इलेक्शन पिरियडमध्ये भेटले होते आणि मी थोडंसं इलेक्शनमध्ये पॉम्पलेट द्यायचं काम केलं, वाटलं असं म्हटलं एवढेच पैसे आपल्याला भेटते म्हटलं, म्हणून मी ते पॉम्पलेट वाटता ती मला भेटली. म्हणे मला तुम्हाला काही बोलायचं आहे म्हणे, तर म्हणलं बोला ताई म्हणलं, म्हणे मला तुमच्या घरी यायचं आहे म्हणे. मग मी तिला ॲड्रेस, मोबाईल नंबर सगळं तिला दिलं, ती घरी आली. घरी आल्याच्या नंतर मग ती माझी बातमी घेतली. ती बातमी एवढी व्हायरल झाली, पण मग सगळे चॅनल, मग दिल्लीचे पण चॅनलवाले माझ्याकडे आले. बरं, यानंतर आता स्थिती काय केसची? कोर्टाची जाता का तुम्ही दर महिन्याला? हो, आता मी जाऊन आले. बरं. आणि समाजाला काय संदेश देऊ इच्छिता तुम्ही? आता तुम्ही मोठं काम केलं त्याच्याबद्दल किंतु काहीच नाही, परंतु समाज साथ देतो का? पुढारी साथ देतात का? त्यासाठी समाजाला काय तुमचं म्हणणं पोहोचा त्यांच्यापर्यंत? मला पुढारी लोकांचं तर काही घेणं देणंच नाही आहे, कारण पुढारी लोक काही करतच नाही आहे. जो माझा समाज आहे आतापर्यंत, आम्हाला जसं आम्ही मीडियाला याला त्याला दिसू लागलो, तर आतापर्यंत आमचा समाज आमच्या पाठीशी आहे आणि आमचे समाज आम्हाला खूप करतात मदत, आम्हाला मदत चालूच आहे. आणि ती मदत घेऊन आम्ही तारखेसाठी आम्ही न खरचता घरामध्ये ना काही करता आम्ही ती रक्कम तशीच बँकेमध्ये ठेवतो, आणि जेव्हा आम्हाला वकील साहेबाचा फोन आला ते आम्ही पैसे काढतो, आम्ही आमची तारीख समाजाच्या पैशानं आम्ही त्या तारखेला जातो. ॲडव्होकेट बाबूलाल यादव आता मागच्या महिन्यात तुम्हाला आश्वासन दिलं की बाबा तो पुतळाच आपण काढणार आहोत, याच्यासाठी अपील केलेलं आहे. तर ते अपील करत असताना तुम्हाला वाटतं का तो पुतळा निघल मनूचा? हो, 100% बरं. जोपर्यंत निघायलाच पाहिजे. नाही तोपर्यंत आपण संघर्ष चालू राहील. खूप खूप धन्यवाद ताई, खूप चांगल्या बोलल्या, चांगली इंटरव्ह्यू मनसोक्त आपण बोलल्या मनातल्या गोष्टी, आणि समाजाचं कसं प्रबोधन होईल, समाजाला कसं आपण प्रेरित करू, या साठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. सध्याचा काळ अत्यंत म्हणजे चळवळीच्या विरुद्धचा काळ आहे.
अगदी असं लोकशाही संपुष्टात येते काय या पद्धतीचं सगळीकडे वातावरण आहे आणि अशा काळामध्ये तुम्ही खंबीर उभे आहात. अशिक्षित असून देखील तुम्ही मोठं काम केलेलं आहे. खूप खूप अभिवादन तुमचं. धन्यवाद. तुम्हाला सलोट आहे. आणि मी सगळ्या व्ह्युअर्सला असं विनंती करतो की त्यांनी ताईंना मदत करावी. आपण सढळ हाताने मदत करावी आणि आपलं ते कर्तव्य आहे. तर खूप खूप धन्यवाद. नंबर सांगा ताई तुमचा.